तर आता आपल्याकडे येणार आहेत आपल्याच गावचे एक नेते जे प्रत्येक वेळी पार्टी बदलतात, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जातात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाऊ कदम यांचं. भाऊ हा बसा. भाऊ आज तुम्ही कोणत्या पार्टीत आहात? बर्थडे पार्टी. माझा आज बर्थडे आहे ना, बर्थडे पार्टी. नाही नाही, पार्टीचं नाव काय आहे? हॅपी बर्थडे पार्टी. हॅपी बर्थडे पार्टी. बर हा कोण आहे? हा ना, हे कोण आहेस तू? हो मी तुमचा मुलगा आहे. हा? एवढा भयानक? तुमचाच मुलगा आहे तो. हा 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 इलेक्शनला उभा आहे आणि आमची निशाणी आहे सरडा. हा दिसते पण ते सरड्यासारखं दिसते आहे ना? तुमचं. हा एकदम डायरेक्ट सरडा 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 का नाव ठेवलंय त्याचं? मग वेळ पडली तर रंग बदलायला नको. हे असे जादू दाखवतात त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. मग सांगतो अरे हे काय विकास देणार आहेत? हे बघा, मी 5 वर्षापूर्वीच विकास दिलेला आहे. कुठं? विकास माझ्या दुसऱ्या मुलाचं नाव. हे यांची प्रगती. नाही नाही, त्यासाठी 1 महिना वाट बघावी लागेल तुम्हाला. बायको 8 महिन्याची आहे ना आता. मुलगी झाली तर प्रगतीच नाव ठेवणार आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा घरगुती चर्चा करू नका तुम्ही आता. याला काय अर्थ आहे तुम्ही का? बसून घ्या भाऊ, तुम्हीही बसून घ्या. आता मी बोलवतोय इथे अखिल भारतीय हुरडा पार्टीच्या अध्यक्षा श्रेया बुगडे यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. येऊन येऊन येणार कोण? मी येऊ? नाही, तुम्ही म्हणला ना कोण येणार, म्हटलं मी येऊ का? कुठे राहता तुम्ही? मी कल्याणला. मग मी येऊ का? आमच्या पक्षात. नाही नाही, मला डोंबिवलीला सोडा ना. मी आज गाडी नाही आणली ना म्हणून. हे बघा पर्सनल चर्चा करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शाळेच्या इलेक्शनला तुमचा काय अजेंडा आहे? हे बघा माझा स्पष्ट अजेंडा आहे या ठिकाणी. मी सगळ्या जनतेला आणि सगळ्या मुलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो का आमच्या बंटी शेटला तुम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण आमच्यामध्ये ताकद आहे. आम्ही या शाळेचं रंगरूपच बदलून टाकणार आहे. पुरं ताबडतोब सगळं रंगरूप बदलून हा टाकणार. हे सतत पान खात असतात ना, तर पिचकाऱ्या मारून मारून रंग बदलतील. अरे माझं असं म्हणणं आहे की शाळेचा रंग बदलायची काहीच गरज नाहीये. कारण गेल्याच वर्षी शाळेला नवीन रंग दिला होता. त्याची बिलं सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि जर हे असं म्हणत असतील की परत रंग द्यायचा आहे, तर हा रंगाचा निव्वळ भ्रष्टाचार आहे Correct, आणि मी मॅडम. याच्या विरोधात आहे. नाही, नाही, मॅडम, नाही, correct, हो, correct. मॅडम आम्ही काय बोलतो लक्षात घ्या तुम्ही. रंगाचा भ्रष्टाचार नाही आहे. मॅडमला समजते का नाही, नाही? नाही, रंगुरी अरे, रंगात थांबा, साध्या- थांबा, जरा थांबा. मॅडम बरोबर बोलतायत. अरे थांबा जरा. हा कदम तुम्ही बोला तुम्ही. हा, अजून एक पान आहे का? मला खायचं होतं. चर्चा काय चालू आहे? अहो, कदम इथे पानपट्टी नाही उघडली आहे मी. विषयावर बोला ना तुम्ही. तुम्ही प्रत्येक वेळी असं करता हो. विषयावर का नाही बोलत तुम्ही? जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा वेगळा विषय काढता तुम्ही. कळतं की नाही तुम्हाला? शांत बसा जरा आता. बद्रिक आहे तुम्ही बोला. नाही, मला काय नाही बोलायचं. बद्रिक आहे पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पाणी नको म्हणा. बद्रिके तुम्हाला पाणी नाही मग शाळेला पाणी नको का? नको. का? पाण्यात शाला बुडल ना. अहो बद्रिके शाळेत पाणी नाही घालायचं. शाळेत पाणी हवंय ना मुलांना पिण्यासाठी. हा पाणी हवंय. पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गडुलाचं पाणी, शाळेचं पाणी. मॅडम तुमचं मला काय असं म्हणणं आहे? वाटतं की आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रत्येक मुलाला 1 माठ देऊ. अरे आधीच आवरी माठ मुलं आहेत, आणखीन कशाला माठ 1 पाहिजे? मिनिट पत्रिके, इथे लहान मुलांना माठ म्हणण्याचं काहीही कारण नाहीये. ते अत्यंत जोमाने शिक्षण बघा, घेत बघा, आहेत. correct आहे, खूप- मॅडम. हे बघा आपण इथे चर्चा करण्यासाठी एक मिनिट थांबा. हा हे भाऊ हा कदम तुम्ही बोला काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा सगळं लाईव्ह चाललंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, घरोघरात पोहोचतंय. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचंय? अच्छा, लाईव्ह चालू आहे हो. ना? हा, मला माझ्या बायकोला सांगायचंय आज स्वयंपाक करू नको. हा, मी जेवूनच येणार आहे. लय जाम धमाल पार्टी इथं. अहो, कळलं का? तुम्ही काय बोलताय? हा? याला काय अर्थ आहे? हा शांत बसा आता. शांत बसा. तर मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही मुलांसाठी काय करणार आहात?
मी माझ्या मुलासाठी 20 तोळ्याची एक चेन करणार आहे. ती त्याच्या लग्नात त्याच्या कामी येईल आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला एक मोठी गाडी सुद्धा विकत मॅडम घेणार एक सांगू का हा. गाडीच्या मागं लिहा बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वागानं घेऊन टाका तुम्ही. अहो मी काय विचारतो, तुमच्या स्वतःच्या मुलांविषयी नाही विचारत आहे मी, शाळेतल्या मुलांविषयी काय करणार आहात ते विचारतोय मी. नाही, फक्त नाही, उत्तर द्या, माझ्याकडे अर्थात, वेळ फार कमी आहे. अर्थात, अरे माझं घड्याळ घ्या ना तुम्ही वेळ. शांत बसा हो जरा. एक मिनिट मी इथे महत्वाचा बोलतो. हा, मला तुम्ही बोला. महत्वाचं बोलू द्या. बोला, बोला. मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक मुलाला आमच्या पक्षाने असं ठरवलंय की आम्ही त्यांना मोफत टॅब देणार आहोत. वा. तर हा नुसताच टॅब नाहीये, त्या टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खेळ आहेत, म्हणजेच टेम्पल रन, वा. कॅन्डी क्रश वा. असे उघड्या वेगवेगळे- शरणा तू काय विजय असं बोलतो? ते आपल्या ऑपरेशन मध्ये आहेत ना? अरे ऑपरेशन नाही रे अपो झिंटा मध्ये. अपो झिंटा. हा आपल्या पक्षात असतात तिला म्हणतात प्रीती झिंटा आणि अपोजिट पक्षात असते तिला म्हणतात अपो झिंटा. हे चिंता मला काय कळलं नाही. चिंताविषयी तुम्ही काय बोललात ते मला कळलं नाही. बर मला आता एक सांगा की तुमची मुलं इलेक्शन मध्ये उभी आहेत, हा. त्यांना जिंकायचं हा. आहे. एक पालक म्हणून तुम्ही त्यांचा अभ्यास घेताय, पण तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे बघायचं आहे आम्हाला, हे लोकांना बघायचं आहे. तुम्ही किती हुशार आहात हे बघण्यासाठी इकडे येत आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बोंडे सर यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बोंडे यांचं. अरे फ्लॉवर पॉट कोणाचा आहे हा? घेऊन जा. ओ मी फ्लॉवर पॉट नाहीये, मी मुख्याध्यापक आहे, मुख्याध्यापक. आणि हे तुमच्यासाठी. हा हा, धन्यवाद. हा. कोणत्या कोण आहे मी? मुख्याध्यापक. अरे डीन डीन तो कोणत्या वर्गात आहे तुम्ही? अहो मी मुख्याध्यापक. डीन डीन. अबे डीन डीन काय करायला? सेफ्टी पिन पण त्यापेक्षा मोठी राहते. हा? ए डीन डीन नाव काय रे तुझं? चित्रकूट बोंडे. तू चित्रकूट बोंडे नाही, चिरकुट बोंड्या पाहिजे आता. आई शपथ. एक मिनिट. हा माझा अपमान आहे. माझ्या बरोबर विनोद करायचा नाही. मग काय लग्न करू त्या बरोबर? अरे त्याबरोबर जे करता येईल तेच करणार आहे ना. करेक्ट. हे बघा चर्चा भरकटते असं मला वाटतं. फॅन बंद करा मग. अहो, फॅ- मला असं वाटतं यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास वगैरे- बस झालं. माझ्याकडे अत्यंत फार कमी वेळ आहे. हा, माझं घड्याळ तुम्हाला देऊ काय शेवट? शांत बसा. हे बघा, तर अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. गणेशपुरी, मला सांगा नागरिक शास्त्राविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. माझं तर म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. शास्त्र हा म्हणजे काय ते प्रत्येक माणसं आपण सायन्सकडे बघतो किंवा गणिताकडे बघतो किंवा वकील इंजिनियरकडे बघतो, पण आपण शास्त्रज्ञ झालं पाहिजे. आता मी परवा अमेरिकेमध्ये जाऊन आलो. तिकडे आपले कितीतरी पोरं शास्त्रज्ञ आहे. एकाच बिल्डिंगमध्ये सगळे पोरं राहतात. तुम्हाला कसं कळलं की आपली सगळी मंडळी एकाच बिल्डिंग मध्ये राहत आहेत? तिकडे बाहेर चड्ड्या बनवून वाळू घातल्या होत्या ना. एवढा मोकळं जागलं कोण राहते हो? मग Correct, राहते. correct. बर, तुम्हाला काय वाटतं बद्रिके? प्रत्येक नागरिकाने शस्त्र हातात घेतले हा, पाहिजे. शांत राहा तुम्ही बसा, शांत बसा, तिकडे राहू द्या. बर, कदम, मला सांगा सायन्स विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा चांगला प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न आहे. गर्दी खूप वाढते. दादर घ्या, माटुंगा घ्या, मग सायन का मागे राहील? मला तर वाटतं तिथं एक नवीन रेल्वे स्टेशन उभं करायला पाहिजे. अहो सायन्स. सायन नाही हो, सायन्स विज्ञान विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अच्छा. विज्ञान बालन ही एक चांगली अभिनेत्री आहे. हा, विज्ञान. राहू दे. कदम, इंग्रजी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इंग्रजी ही आरोग्याला चांगली असते आणि गावठी त्रासदायक असते, त्यामुळे भटक्या पहिल्या बंद करा तुम्ही. आता मला सांगा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आधीच सांगतो, तुम्ही शांत बसा. तुमचा घड्याळ नकोय मला. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.